नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रममध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. गेल्या जवळपास 10 दिवसांपासून वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूसंदर्भातल्या अनेक बातम्या तुम्ही बघितल्यात. या संदर्भातल्या हुंड्याची जी केस आहे ती आता महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये माहीत झाली आहे. मात्र काल या प्रकरणामध्ये एक वेगळंच वक्तव्य समोर आलं. हे वक्तव्य होतं वैष्णवीच्या चारित्र्याबद्दल. हे वक्तव्य होतं वैष्णवीला तिच्या मृत्यू अगोदर झालेल्या मारहाणी संदर्भात. वैष्णवीच्या सासरच्या कुटुंबियांचं प्रतिनिधित्व कोर्टामध्ये करणारे त्यांचे वकील यांनी एक वक्तव्य कोर्टासमोर केलं. बरं, हे वक्तव्य त्यांनी जर कोर्टासमोरच केलं असतं तर कदाचित त्याची चर्चा झाली नसती. पण कोर्टाच्या बाहेर येऊन त्यांनी माध्यमांना सुद्धा तेच सांगितलं जे त्यांनी खरं तर सांगायला नको होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की एखाद्या नवऱ्यानं बायकोला 4 कानाखाली मारलं तर काय फरक पडतो, त्याला काही कौटुंबिक हिंसाचार असं म्हणता येत नाही. आणि या वकील महाशयांनी आपल्या दाव्याला दुजोरा देण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या एका दाव्याचा दाखला दिलेला आहे. अर्थात सुप्रीम कोर्ट जेव्हा एखादा निकाल देतं त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं नोंदवलेली निरीक्षणं आणि सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल याच्यामध्ये बराचसा फरक असतो आणि बऱ्याचदा निरीक्षणं ही निकाल असल्यासारखं सांगितलं जातं वकिलांकडनं. अर्थात कोर्ट जेव्हा निर्णय देतं त्यावेळेस या सगळ्या संदर्भातली चर्चा तर होतेच, पण कोर्टाच्या बाहेर काय होतं यावर कोर्टाचं नियंत्रण नसतं. याशिवाय वैष्णवीच्या चारित्र्यावर या वकील महाशयांनी चिंतोडे उडवले. त्यांचं असं म्हणणं आहे की वैष्णवीचं कुणाशी तरी नको त्या माणसाशी चॅटिंग सुरू होतं आणि त्यात तेच पकडलं गेलं म्हणून वैष्णवीनं आत्महत्या केली. वरती वैष्णवीला आत्महत्या करण्याची सवयच होती अशीही पुस्ती या वकील महाशयांनी जोडलेली आहे. आता हे सगळं समोर आल्यानंतर संपूर्ण समाजातून संपूर्ण महाराष्ट्रामधनं एक संतापाची लाट उसळली. या वकील महोदयांना कुणी 4 कानाखाली मारल्या तर त्यांना आम्ही बक्षीस देऊ असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी म्हटलं. या वक्तव्याचं समर्थन करण्याचं अजिबात कारण नाही, कारण कुठल्याही महिलेनं किंवा कुणाबद्दलही महाराष्ट्रामध्ये असं वक्तव्य होता कामा नये, कारण ते कायद्याच्या विरोधामध्ये. मात्र हे वक्तव्य महाराष्ट्राच्या मनात संतापाची जी लाट आहे ते सांगण्यासाठी, त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पुरेसे असं म्हणावं लागेल. आता यावरून अनेक प्रश्न निर्माण होतात. वकिलांनी कोर्टामध्ये काय युक्तिवाद करावा हा खरं तर माध्यमांनी चर्चा करण्याच्या बाहेरचा विषय असू शकतो. मात्र जेव्हा वकील कोर्टाच्या बाहेर येऊन ही वक्तव्य करतात त्याचा समाजमनावर परिणाम होतो. त्यावेळेस त्या सगळ्या वक्तव्यांबद्दलचा चर्चा करणं आणि त्या संदर्भात प्रश्न उपस्थित करणं गरजेचं असतं. या संदर्भात बोलणार आहोत आणि त्यासाठी आता आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत निवृत्त न्यायमूर्ती शुभांगी झिमसे. झिमसे मॅडम नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. नमस्कार. नमस्कार सर. कायदेतज्ञ असीम सरोदे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. असीमजी नमस्कार, स्वागत आहे आपल्या या चर्चेमध्ये. नमस्कार. पत्नी पीडित संघटनेचे भरत फुलारे आपल्या सोबत आहेत. भरतजी नमस्कार, स्वागत आहे आपलेही. नमस्कार. आणि हिंदू जनजागरण समितीच्या प्रतीक्षा कोरगावकर आपल्या सोबत आहेत. प्रतीक्षा मॅडम आपलंही स्वागत चर्चेमध्ये. नमस्कार. बरं, असीम सरोदेजी पहिल्यांदा मला तुमच्याकडे यावं लागेल कारण तुमच्या फ्रॅटर्निटीशी संबंधित असलेला हा विषय आहे पूर्णपणे. काल वैष्णवीच्या वकिलांनी जी काही वक्तव्य केली ती सगळी मला कल्पना आहे, तुम्हीही ऐकली असतील. एक वकील म्हणून सुरुवातीला तुमची प्रतिक्रिया मला याच्यावर जाणून घ्यायची, यावर आणखीन काही प्रश्न विचारण्या अगोदर. वकील जे आहेत ते समाजाचाच अविभाज्य भाग आहेत. समाजामध्येच ते वावरत असतात, समाजातूनच तयार झालेले असतात. त्यामुळे साधारणतः समाजामध्ये जी विचारधारा असते, मनोभूमिका असते तीच घेऊन ते वाढत असतात. आणि वेगळा विचार आपण कायद्याच्या क्षेत्रात असताना करायला पाहिजे. हक्काधारी दृष्टिकोन आपला असला पाहिजे. जे अन्यायग्रस्त आहे त्यांची बाजू मांडताना, त्यांच्या विरोधात बोलताना आपलं कर्तव्य काय या सगळ्या गोष्टींची जाणीव बरेचदा राहत नाही. कारण की समाजात अशाच प्रकारचे विचार प्रवाह जास्त डॉमिनंट आहेत की मग मारलं तर काय हरकत आहे, किंवा प्लास्टिकच्या छडीनेच मारलं होतं मग त्याला हिंसा म्हणता येणार का. तर बेसिकली हिंसा समजून न घेण्याची जी आपली मानसिकता आहे तो आपल्या संस्कृतीचा भाग सुद्धा आहे. ते मी संस्कृती म्हणतो तेव्हा मग ती हिंदू संस्कृती, मुस्लिम संस्कृती असं नाही, सगळ्याच धर्माच्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना अशाच प्रकारची वागणूक दिली तरी चालेल अशा स्वरूपाचा प्रवाह आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मग वकील झाल्यावर आपण वेगळेपण काय जगतो हा प्रश्न याच्यातून निर्माण झालेला आहे. बरं, म्हणजे ही तर झाली आदर्श अपेक्षा, पण काल जे काही झालं ते त्या आदर्श अपेक्षेला साजेसं नक्की नव्हतं. शुभांगीजी, तुम्हीही महिलांच्या संबंधित असलेल्या या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष काम करत आहात. वकिलांनी कोर्टामध्ये आपल्या अशिलाच्या बाजूनं काय आर्ग्युमेंट करावी हे खरं तर ठरवलं जाऊ शकत नाही.
पण एक मुलगी जी मृत झालेली आहे तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलं जाणं हे कोर्टाच्या आर्ग्युमेंटचा भाग म्हणून एक वेळ समजलं जाऊ शकतं, पण ज्यावेळेस कोर्टाच्या बाहेर माध्यमांसमोर हे सगळं येतं त्यावेळेस मात्र अनेक प्रश्न निर्माण होतात. मला इथे सांगायला पहिले सर्वप्रथम मी आभार मानते, इथे मला एक बोलायला संधी दिलीत आणि आपण बोलवलं त्याबद्दल. मी गेली अनेक वर्ष समाजसेवा करत आहे. महिलांच्या क्षेत्रात मी हिरिरीने भाग घेत आहे. वेगवेगळ्या एनजीओ, रोटरी आणि इतर सगळ्या संस्थांच्या बरोबरही मी कनेक्टेड आहे. आणि आता माझी जी नेमणूक आहे ती मी गेले महिला बाल विकासच्या अंतर्गत असलेल्या CWC चाइल्ड वेलफेअर कमिटीवर मी आहे. त्याच्या गेली 7-7.5 वर्ष मी ते बेंच ऑफ मॅजिस्ट्रेट म्हणून काम पाहत आहे. ह्या सर्वांसाठी मला असं सांगावं असं वाटतंय की एक वकील जरी असले तरी सुद्धा आपल्या समाजामध्ये 50% आपल्या पूर्ण लोकसंख्येमध्ये 50% महिला आहेत. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आणि आपण पाहतोय की महिलांना चांगल्या प्रकारे सगळं एम्पॉवरमेंट चालू आहेत सगळ्या क्षेत्रात. तरी सुद्धा पुरुष प्रधान संस्कृतीमधून अशा प्रकारच्या घटना या घडत आहेत. ही जी घटना आहे हे आपण हे बघितलं एखादा हे मुद्दा म्हणजे ही पकडून ह्याच्या बाजूनी डेव्हलपमेंट आपली लवकर व्हावी असं आपल्याला वाटतंय की सगळ्यांनी ह्याचा विचार करावा. अशा घटना घडत असतात पण सगळ्याच घटना समोर येतात असं नाही. कोर्टात सुद्धा अनेक केसेस येत असतात आणि असे वर्षोनवर्ष काही निकाल प्रलंबित असतात. नुकताच ह्या घटनेला धरून माझ्याकडे एक मी तुम्हाला प्रकाश ज्योतात एक आणलेले हे सांगते आहे की नवीन प्रतिष्ठेचं रक्षण करणार की गैरवापर, कलम 498 IPC वर चर्चा करणारा एक सर्वोच्च न्यायालयाचं एक ताजा निकाल आहे आपल्याकडे. सर्वोच्च न्यायालय कलम 498A IPCचं स्पष्टीकरण आणि वापर आकार देत आहे. महिलांना क्रूरता आणि हुंड्यासाठीच्या छळापासून संरक्षण देण्याची गरज आणि संभाव्य गैरवापराच्या चिंतेचा समतोल साधत आहे. अलीकडील निकालामुळे या तरतुदीची व्याप्ती आणि मर्यादाबद्दल लक्षणीय स्पष्टता मिळते. गैरवापर रोखण्यासाठीच्या सुरक्षा उपायांना संबोधित करताना त्याचं महत्व पुन्हा अधोरेखित होत आहे. असे हे 12 एप्रिल 2023 एक आत्ताच आपल्याकडे म्हणजे हे बघायला सुप्रीम कोर्टाचा हा निकाल आहे. आणि ह्या अनुषंगाने जे महिलांवर अत्याचार होत आहेत परंतु कुठल्याही केसेसमध्ये एखादी महिला ह्यांच्यात जेव्हा डिवोर्सच्या केसेस आमच्या समोर जेव्हा येतात तेव्हा सर्वप्रथम न्यायालय त्यांच्यात डिवोर्स होऊ नये हे पाहतो आपण. कसा समझोता होईल त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं चांगल्या प्रकारे. पण जेव्हा ते हाताबाहेरच असतं तेव्हा मग नाईलाज असतो आणि मग कोर्टाला आदेश द्यावा लागतो आणि कुठलंही नातं टिकावं हे प्रत्येकाला वाटत असतं. मग ती व्यवस्था असो, ते न्यायदान करणारं संकुल असू देत किंवा कुणीही असू देत, प्रत्येकाला हे वाटत असतं. त्यासाठी प्रयत्न केले. अर्थात त्यासाठी जसं तुम्ही म्हणालात एक रेषा निश्चित असते. त्या रेषेच्या पुढे गेलं असेल तर मग ते नातं टिकवण्याचा अट्टहास करणं म्हणजे त्या नात्यामध्ये असणाऱ्या कुणातरी एकावर अन्याय करण्यासारखं असतं. ते होऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. दुर्दैवानं वैष्णवी यापैकी कुठल्याच गोष्टीला सामोरी गेली नाही आणि ते सगळं कुटुंबामध्येच राहिलं. तिला कोणती कायद्याची मदतही मिळू शकली नाही. भरत फुलारेजी, मला आता एक सांगा की काल त्या वकिलांनी जे काही वक्तव्य केलं की 4 कानाखाली मारल्या नवऱ्यानं बायकोला, तर तो काय कौटुंबिक हिंसाचार ठरत नाही. काय तुमचं म्हणणं आहे याच्यावर? आवाज येत नाही. आता येतोय माझा आवाज? हा, आला. बर. काल त्या वकील महाशयांनी जे म्हटलं की सुप्रीम कोर्टाचा दाखला देऊन 4 कानाखाली मारल्या नवऱ्यानं बायकोच्या, तर तो काही कौटुंबिक हिंसाचार ठरत नाही. मान्य आहे का तुम्हाला हे? एकदम ते मान्य राहणार नाही. बर. कारण आता सध्या वैष्णव हगवणे यांचं जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे आणि वकिलांनी अशा प्रकारचं बाहेर येऊन वक्तव्य करणं हे चुकीचंच राहील. त्याला समर्थन आम्ही कधीही करणार नाही. परंतु पुरुषांवर पण अन्याय होतो हे मात्र सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. एक सुसाईड तर झालेली आहे. आता अगवानी कुटुंबावर जे दुःख आलेलं आहे ते नक्कीच आपल्याला सर्वांसाठी दुःखास्पदच आहे. आपल्याकडे जो लिंगभेद चाललेला आहे तो हो नाही अशी आमची नेहमी अपेक्षा असते आणि आमचं मागणी पण हेच असते की पुरुष किंवा महिला असं कुठेही भेदभाव केला गेला नाही पाहिजे. आणि या ठिकाणी आता सध्याचं जे प्रकार आहे ते न्यायप्रविष्ट आहे. न्यायालय याच्यावर नक्कीच चांगलाच निर्णय देईल आणि जर या असं अगवाने कुटुंबियांनी जर चुकीचं कृत्य केलं असेल तर त्यांना नक्कीच सजा झाली पाहिजे. आणि अशा पुरुषांमुळे जर ते चुकीचं ते वागलेलं असेल तर अशा पुरुषांवर खरोखर ज्या पुरुषांवर अन्याय होतो त्यांच्यावर आणखी अन्याय होण्यास ते असे पूरक
वातावरण ठरतं म्हणून असं पुरुषांनी कृत्य केलं नाही पाहिजे, आणि वकिलांनी जे कृत्य केलेलं बर. आहे त्याला तर बिलकुल आम्ही समर्थन कधीही करणार नाही. ठीक आहे, प्रतीक्षाजी तुमची कमेंट. नक्कीच जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे तर ते वक्तव्य अगदीच निषेधार्ह आहे. आणि मुळात मनामध्ये पहिला जो प्रश्न निर्माण होतो तो प्रश्न असा होतो की नेमक्या त्या वकिलांच्या व्यक्ती म्हणजे मारहाणीच्या व्याख्या काय, कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या काय, हा प्रश्न मनात पहिला निर्माण होतो. म्हणजे 4 कानाखाली मारणं हे हा जर कौटुंबिक हिंसाचार नसेल तर त्यांना नेमकं कशाला कौटुंबिक हिंसाचार म्हणायचंय, हा प्रश्न तर त्यांना विचारायलाच पाहिजे असं वाटतं. आणि मुळात याच्यामध्ये आपण सगळ्या स्त्रियांनी याच्याकडे अंतर्मुख होऊन बघायला पाहिजे की ह्या घटना समोर येत आहेत ना, तर यामध्ये मी समजा त्या घटनेमध्ये असले असते तर मी काय केलं असतं, हा विचार त्या प्रसंगातून या घटनेतून प्रत्येक स्त्रीने घेतला पाहिजे असं मला यावेळेस सांगावं वाटतं. ठीक आहे, असीमजी मला आता कायद्याच्या भाषेत हे स्पष्ट करून सांगा की हे जे वक्तव्य आहे की 4 कानाखाली मारल्या म्हणजे कौटुंबिक हिंसाचार होत नाही, आणि आता प्रतीक्षाजींनी विचारलं की मग ते जर कौटुंबिक हिंसाचार नसेल तर मग कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या नेमकी काय, 4 कानाखाली या कौटुंबिक हिंसाचारामध्ये याव्यात की न याव्यात? असीमजी माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? आय थिंक ते आपल्या सोबत नाहीयेत. शुभांगीजी, या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकाल? हो, आपल्याला कौटुंबिक हिंसाचारामध्ये हे नक्कीच येत आहे. कारण एखाद्या स्त्रीबद्दल जर गैरवर्तन जरी केलं, आपण त्यांना अपशब्द वापरले, शिवीगाळ झाली, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, त्याचप्रमाणे त्यांना आपण त्यांच्या फोटो वगैरे आपण हे केलं, तर हे सगळं त्याच्यातच येत आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचारात हे नक्कीच येतं. आणि इवन इन्सल्टिंग गेस्चर टुवर्ड्स वाईफ इज ऑल्सो क्रुएलिटी आहे. त्यामुळे हे क्रुएलिटी मध्ये पण येतं. हे 498च्या विविध ह्याच्यामध्ये पण येत आहे की त्याच्यात सेक्शन आहेत आणि त्यानुसार कौटुंबिक हिंसाचारामध्ये हे येतं. परंतु हे जे आपण कौटुंबिक हिंसाचार पाहत आहोत तर ह्याच्या पलीकडे पण आपण नुसतं एकाच गोष्टीवरती ही केस नाहीये ना. त्या महिलेच्या बॉडीवरती जे काय 29 खुणा आहेत त्यातल्या काहीतरी 6 खुणा ह्या ताज्या दिसलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यात हे सगळं हिंसाचारातच येत नाही का? मग कौटुंबिक हिंसाचारामध्ये मारझोड आली, शिव्या आल्या, घरातून हाकलून देणं आलं, नुसतं नवराच करतो असं पण नाही. फॅमिलीतल्या इतर जे आहेत, सासू आहे, सासरे आहेत, नणद आहे, दीर आहे, हे सुद्धा त्या फॅमिलीतली जी लोक आहेत त्यांच्याकडून जेव्हा एखाद्या महिलेचं हे होतंय, शोषण होतंय किंवा तिला त्रास दिला जातोय, आणि एक सुशिक्षित घराण्यातली लोक, ही सुद्धा महिला सुद्धा सुशिक्षित आहे, त्यातला त्यांचं प्रेमविवाह आहे, मग अशा वेळेला अशा ठिकाणी हे व्हायला नाही पाहिजे. आणि तरी सुद्धा कोर्ट जरी त्यांच्या आपले हे देत असतील कोर्टामध्ये, परंतु शेवटी न्यायाच्या बाजूने आणि सेक्शन बघून कायदा बघूनच व्हायला पाहिजे. कोणीही कोणालाही वाचवण्यासाठी काहीही कोर्टामध्ये आपले देता कामा नये. आणि एक वकील हे खूप मोठं आपल्याला मिळालेलं एक हे आहे, पद आहे. आपण ते त्याच्यासाठी खूप मान आहे समाजात. मग त्या समाजात आपला जो मान आहे तो आपला मान कमी होऊन देता कामा नये, ही माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. आणि हा प्रश्न आणि ही केस आहे ही पूर्ण आपल्या भारतभरात सगळ्या समाजाच्या दृष्टीने महत्वाची अभ्यासाची आहे. त्यामुळे ह्या स्पेशल अशा केसेस बद्दल तर मुळीच अशा प्रकारची विधानं करता कामा नये. भरतजी, मला एक सांगा की बऱ्याचदा असं म्हटलं जातं की 498 या कायद्यामधल्या तरतुदीचा कायमच दुरुपयोग केला गेला किंवा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग केला गेलाय. पण प्रश्न असा आहे की दुरुपयोग केला गेलाय हे नॅरेटिव्ह आता इतकं मोठं झालेलं आहे की प्रत्यक्षात जेव्हा बायकांना याची गरज असते त्यावेळेस अनेकदा बायकांना या 498 खाली जी सवलत मिळायला पाहिजे किंवा जो दिलासा मिळायला पाहिजे तो सध्या मिळत नाहीये. आणि वैष्णवीच्या जावेची केस हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. मॅडम, मला आवाज येत नाही. आवाज आता माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा, आता आला. बरं, माझा प्रश्न असा आहे की 498
ही जी कायद्यातली तरतूद आहे महिलांसाठीची तिचा बऱ्याच वेळेला दुरुपयोग केला जातो अशी एक ओरड ऐकायला येते. आता ही ओरडच इतकी मोठी झालेली आहे की बऱ्याचदा ज्या महिलांना याची गरज असते त्या महिलांना सुद्धा 498 अ खाली फारसा दिलासा मिळत नाही, कारण पोलीस या तक्रारींकडे जरी दुर्लक्ष नाही म्हणता आलं तरी फारसं लक्षही देत नाही तशी परिस्थिती आहे. अगदी वैष्णवीच्या जावेचं मयुरी जगताप यांचं उदाहरण तेच सांगतं. काय 498 अ बद्दल तुमचं म्हणणं आहे? कारण बऱ्याचदा आता असं दिसतंय की महिलांना, ज्या महिलांना खरंच गरज आहे त्यांना याचा फायदा मिळताना दिसत नाहीये. पण बहुतांश ठिकाणी, मॅक्झिमम ठिकाणी आता 498चा दुरुपयोग केला जातो आणि ज्या महिलांवर अन्याय नाही होत त्याच ठिकाणी त्यांचा त्या दुरुपयोग करतात आणि त्यावेळेस पुरुषांवर आणि पुरुषांचं कुटुंब जे अगदी निरागस असतं. म्हणजे एका पुरुषावर, सपोज एका व्यक्तीवर जर गुन्हा दाखल केला तो एकट्यावर नाही होत, नवऱ्यावर होतो, त्याच्या आई वडील, भाऊ बहीण, सगळं त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं. तर बऱ्याच वेळेस आता अतुल सुभाष आपलं जे सुसाईड केस झाली होती त्याच्यानंतर पण देखील आपण जर बघितलं तर एनसीआरबीचा डाटा एकदम क्लिअर कट सांगतो का मॅरिड मेल सुसाईड पर्सेंटेज जास्त आहे आणि बहुतांश ठिकाणी याचा गैरवापर हा होतोय. सर्वोच्च न्यायालयाने पण ते दाखवलेलं आहे. पण मॅरिड मेल सुसाईड पर्सेंटेज हे काय फक्त फॅमिली इश्यूज मुळे थोडी ना होतंय. ते माझं तर असं म्हणणं आहे, आता ते माझं ओपिनियन आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस एखाद्या पुरुषांवर 498 ज्यावेळेस केल्या जाते तर त्यावेळेस त्याचं एकट्यावर झालं तर त्यावेळेस काही त्याला वाटत नाही, पण त्याचं कुटुंब ज्या 498 झाल्यावर ते उद्ध्वस्त होतं किंवा त्यांना गुंतवलं जातं त्यावेळेस माणसाला कुठं न्याय मिळत नाही. मॅक्झिमम ठिकाणी महिलांवर झालं तर माझं हे पर्सनल ओपिनियन आहे का लगेच तात्काळ बऱ्याच प्रमाणात महिलांना मदत केली जाते, परंतु पुरुषांवर जर अन्याय झाला तर पोलीस स्टेशनला तर सर्वप्रथम ऐकत नाही. पोलिसांना जर सांगितलं का माझ्या बायकोने मला असं मारहाण केली, छळ केला किंवा माझं असं केलं तर सर्वप्रथम त्या पुरुषाला ऐकावं लागतं का तो माणसात आहे का. ते माणसाचं ते असं म्हणल्यानंतर तो माणूस तिथे हतबल होतो, नंतर तो न्याय व्यवस्थेकडे जातो. बहुतांश वेळेस माझं असं वैयक्तिक मत आहे का न्यायालयात जरी गेलं तर पुरुषांना त्या ठिकाणी ऐकून घेतलं जात नाही, ते डावललं जातं. तर पुरुषांना ज्यावेळेस असं डावललं जातं त्यावेळेस पुरुषांना देखील डावलू नाही आणि महिला आणि पुरुष दोघांनाही समान पद्धतीने न्याय दिला गेला पाहिजे. आणि आता सध्याची जी केस आहे ती अजून न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी त्यावर कुठलाही भाष्य करू शकत नाही, पण माझं असं पर्सनल मत राहील. ठीक आहे, पण आपण या न्यायप्रविष्ट केस बद्दलच बोलतोय त्यामुळे आपल्याला त्यावर भाष्य न करून जमण्यासारखं नाहीये. प्रतीक्षाजी मला एक सांगा, काल या वकील महोदयांनी आणखी एक वक्तव्य केलं. त्यांचं असं म्हणणं होतं आमच्या आशिलांकडे 5 कोटीच्या गाड्या आहेत, मग ते 40 लाखाची गाडी कशाला घेतील असा त्यांचा मुद्दा होता. आता याचं काय, म्हणजे मला एक कळत नाही की ही आपल्या समाजाची मानसिकता म्हणावी की काय, की 5 कोटी असले म्हणजे काय माणूस आणखीन फुकटची मिळणारी गाडी काय टाळणार आहे का? आणि म्हणजे बरोबर आहे तुमचा प्रश्न येणारा जो मनात आहे तो आपल्या सगळ्यांच्याच मनात येणारा प्रश्न आहे की 5 कोटी असले म्हणजे दुसरी गाडी घेणार नाही असं तर नाहीये. तर मुळात आणि ते पुढे कोर्टामध्ये सिद्ध पण होईलच की जेव्हा या संदर्भामध्ये योग्य पुरावे आणि सगळे दाखवले जातील. पण त्याच्यामध्ये महत्वपूर्ण भाग काय आहे की 5 कोटी जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे आहेत तर तो अलिप्त झाला असा तर त्याचा अर्थ होत नाही ना. तर त्या व्यक्तीच्या मनात जर हाव असेल तर मग त्यामुळे या गोष्टीचा जसा जसा कायद्याच्या दृष्टीने ही केस पुढे पुढे जाईल तर सत्य समोर येईलच. पण तोपर्यंत मनात प्रश्न कसा येतो ना की म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात की मरणांतानी वैराण, की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यासोबतचं जे वैर आहे तर ते संपवलं जावं असे एक सर्वसामान्यपणे मान्यता आहे. पण आता जे दिसतंय की वेगवेगळ्या प्रकारचे हे काही वैर वगैरे नाहीये, हा थेटपणे गुन्हा आहे आणि हे काही संपणार बिंपणार नाहीये. ज्यांनी गुन्हा केलाय त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांच्यावर शिक्षा झाली पाहिजे. त्यामुळे आपण वैर आहे हे आपण कुठे म्हणतो, एखादी राजकीय बाब असेल तर तिथे म्हणू शकतो, पण ही फौजदारी गुन्हा आहे हा, याच्या बाबतीत आपण म्हणूच शकत नाही. असीम सरोदेजी पुन्हा एकदा माझ्यासोबत आहेत. माझं तुमचं म्हणणं एकच आहे त्याच्याबद्दल, मी फक्त फ्रेज वापरली. नाही, कारण असं आहे की असं नको व्हायला की आपण या चर्चेमधनं ज्यांनी गुन्हा केलेला आहे असे आरोप ज्यांच्यावर आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतो, असं सूर कुठे जायला नको. त्यासाठीच हे स्पष्टीकरण होतं फक्त. अगदी बरोबर आहे आणि मी पण तुमच्या मताशी सहमतच आहे. मुद्दा कसा आहे की त्याच्यानंतर हे जे खोटे खोटे वेगवेगळे आरोप निर्माण करून जी दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय ना तर तो थांबवला गेला पाहिजे. थांबवला गेला पाहिजे, बरोबर आहे. फक्त असं आहे की तो थांबवायचा कसा असा प्रश्न आहे, कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, कोर्टामध्ये कुणी काय बोलायचं याच्याबद्दल कुठले नियम लावले जाऊ शकत नाही. असीमजी आता मला सांगा की हा काय प्रकार आहे
5 कोटीच्या गाड्या आमच्या अशिलांकडे आहेत, ते 40 लाखाची आणखीन एक गाडी कशाला मागतील? त्यासाठी काय ते हुंडा घेणार आहेत का? मला सांगा, हे जेव्हा कोर्टात म्हटलं जातं त्यावेळेस न्यायाधीश काय करतात? तो काय झालंय, न्यायाधीश न्यायालयाचं कामकाज रेग्युलेट करू शकतात. जेव्हा चुकीचं वक्तव्य केलं जात असेल तेव्हा ते आक्षेप घेऊ शकतात, ते वकिलांना समज देऊ शकतात. पण असा कोणताही प्रकार भारताच्या न्यायालयांमध्ये म्हणजे लोअर कोर्टांमध्ये सहसा होत नाही. जे काही बोललं जात आहे ते बोललं जाऊ देतात आणि त्याची नोंद सुद्धा घेत नाही. जे आवश्यक आहे तेवढं आपण घ्यायचं, बाकीचं सोडून द्यायचं, अशा प्रवृत्तीने कामकाज चालते. त्यामुळे मग असंवेदनशील वक्तव्य केले तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जाते की त्यांना ते युक्तिवाद करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यांनी त्यांचा स्वातंत्र्याचा वापर केला, पण कर्तव्य बजावलं का हा महत्त्वाचा मुद्दा नेहमीच दुर्लक्षित राहतो. आणि त्यामुळे मला वाटते की कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आम्ही नेहमी सांगतो की आपल्याला ते दुःख स्त्रियांचं जे कौटुंबिक हिंसाचार सहन करताना ते थोड्या काळ जगता आलं पाहिजे. 4 प्रकारचे कौटुंबिक हिंसाचार असतात. एक मानसिक असतो, एक शारीरिक असतो, एक आर्थिक असतो, एक लैंगिक असतो. आणि मानसिक हिंसाचार समजून घेताना विशेष कसोटी पुरुषांची लागते, पुरुष प्रधान व्यवस्थेची लागते. न्यायव्यवस्था ही अत्यंत स्टेटस को मेंटेनिंग म्हणजे कधीही न बदलू शकणारी कदाचित अशा प्रकारची एक पुरुषप्रधान व्यवस्था झाली आहे का हा प्रश्न या निमित्ताने तयार होतो. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी एक शब्दावली तयार केली होती की महिलांचे प्रश्न हाताळताना, बलात्काराच्या केसेस हाताळताना, लैंगिक छळाबाबत, लहान मुलांवर होणारे अत्याचार त्याच्या केसेस असताना आपण कोणते शब्द जाणून बुजून वापरणं टाळलं पाहिजे आणि कोणते शब्द वापरले पाहिजे. त्यामुळे हिंसा मांडत असताना, दुःख मांडत असताना आणि घरातील म्हणजे कौटुंबिक हिंसा स्त्रियांवरची मांडत असताना आपल्याला ती शब्दांची समूह आपल्याजवळ नसतील तर ते शब्दांचं भिकारीपण जे आहे ते मुळात असंवेदनशीलतेकडे वाटचाल करणारं ठरते असं मला वाटतं. पण मगाशी तुमचं कनेक्शन कट झालं आणि मला तो प्रश्न विचारायचा होता. हा जो काय प्रकार त्यांनी काल सांगितला आणि तो विचारते यासाठी कारण त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या एका केसचा दाखला दिलाय. ती केसही येतात कारण त्यांनी सांगताना काल माध्यमांसमोर केस कुठले आहे ते सांगितलं नाही, पण ते शोधणं फारसं अवघड नाहीये. जेव्हा सुप्रीम कोर्टासमोर हे वकील सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या आधारानं आर्ग्युमेंट केलं जातं त्यावेळेस 2 बाब असतात. एक तर सुप्रीम कोर्टानं निरीक्षणं काय नोंदवली आहेत आणि सुप्रीम कोर्टानं निकाल काय नोंदवला. त्या 2 बाबी वेगवेगळ्या असतात. काल या महोदयांनी जे काही वक्तव्य केलं, 4 कानाखाली मारल्या म्हणजे काही कौटुंबिक हिंसाचार होत नाही, हे मुळात निरीक्षण असू शकतं की सुप्रीम कोर्टाचा खरंच असा काही निकाल आहे? प्रत्येक घटना आणि परिस्थितीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय असतात. आता त्यांनी निर्णय एक वेगळाच काहीतरी दिला असेल कदाचित आणि वकिलांनी त्याचा अन्वयार्थ वेगळा काढला असेल असं सुद्धा होण्याची शक्यता जास्त आहे. कारण की सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेले कोणतेही न्यायाधीश इतकं असंवेदनशील वक्तव्य करणार नाहीत कधीच की 4 कानाखाली मारल्या तर तो हिंसाचार होतो का, किंवा प्लास्टिकच्या एखाद्या छडीने मारला तर तो हिंसाचार होतो का, असा प्रश्न ते उपस्थितच करणार नाही. कारण की त्यांची एक आपण म्हणतो ज्युडिशियल कॅपॅसिटी या लेवलला गेलेली असते की अन्वयार्थ कायद्याचे काढत असताना घटना आणि परिस्थितीच्या संदर्भात ते एवढं असंवेदनशील वक्तव्य करणार नाहीत. आणि म्हणून पर्कोलेट काय होते शेवटपर्यंत हे जर आपल्याला या निमित्ताने बघायला मिळालं, त्यांनी कोणत्या न्याय निर्णयाचा हवाला दिला माहिती नाही, पण कदाचित ते माहिती करून घेतल्यावर ते जजमेंट काय होतं आणि ते पर्कोलेट शेवटच्या एका जिल्हा पातळीवरच्या न्यायालयात काम करणाऱ्या वकिलापर्यंत काय पोहोचलं असं पाहिलं आपण तर ती गॅप आपल्याला दिसेल. समजदारीची असेल ती गॅप, सुसंस्कृत असताना स्त्रियांचे प्रश्न कसे समजून घ्यायचे याबद्दलची ती गॅप असू शकते. आणि म्हणून मला असं वाटतं की शब्दावली विस्तृत करणं आणि संवेदनशील आपण होणं हे या निमित्ताने सगळ्यात मोठं ठळकपणे पुढे येत आहे. फक्त शब्दावलीचाच हा मुद्दा नाहीये, कारण शेवटी हा विचारांचा मुद्दा आहे. जसं तुम्ही तुमच्या पहिल्या उत्तरामध्ये सांगितलं होतं की समाजाचाच भाग असतात वकील म्हणून, त्यामुळे समाज काय विचार करतो, समाज कुठल्या दिशेनं जातोय त्याचंही प्रतिबिंब या सगळ्या वक्तव्यांमध्ये असतं. आता त्या वकिलांच्या वेशामध्ये येऊन त्यांनी ते केलं म्हणून त्याची कदाचित इतकी चर्चा होते, पण वकिलांच्या वेशातले नसलेले लोकही कितीतरी जण अशाच चर्चा करत असतील ज्याची कदाचित चर्चा होतही नसेल, पण ती सामाजिक मानसिकता आहे आणि हे आपलं सगळ्यात मोठं दुखणं आहे. हो, मला एक सांगायचं आहे तुम्हाला याच्यात की आम्ही जेव्हा ग्रामीण पातळीपर्यंत सामाजिक न्यायाची, मानवी हक्कांची काय परिस्थिती आहे असं समजून घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा केला तेव्हा अनेकदा स्त्रियांनी आम्हाला हे म्हटलं की माझा नवरा मला मारणार नाही तर कोण मारणार, तो मारतोय तेव्हा तो प्रेम व्यक्त करतोय. आता ही भावना जर अजूनही स्त्रियांमध्ये असेल तर हिंसा स्वीकारण्याची संस्कृती ही चुकीची आहे कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग पुरुषप्रधान व्यवस्थेमधले पुरुष कोणत्याही व्यवस्थेत असो ते पुरुषांसारखं बोलू शकतात हे सुद्धा आपल्याला दिसून येत आहे.
मला असं वाटतं की इथे पॅनलमध्ये बसलेल्या सगळ्यांनी ते 2 सिनेमे सगळ्यांना आठवत असतील. एक पिंक नावाचा सिनेमा होता आणि दुसरा एक थप्पड नावाचा सिनेमा होता. दोनही हिंदी सिनेमे होते ज्यामध्ये याच लाईनवर की अत्याचाराची सीमा कुठे सुरू होते आणि कुठे संपते. बऱ्याच वेळेला असं झालं की थप्पडमध्ये ती जी कोणत्या सिनेमामधली अभिनेत्री होती तिच्या पतीनं तिला एका कार्यक्रमादरम्यान एक थप्पड मारली आणि त्यानंतर तिनं थेट त्या नात्यामधनं वेगळं होण्यासाठीचा निर्णय घेतला आणि ते वेगळं होताना तिला समाजाला काय काय तोंड द्यावं लागलं. तर त्या समाजाची एकूण मानसिकता हीच होती, इन्क्लुडिंग त्या मुलीचे आई वडील, की एक थप्पड तर मारली ना, मग काय होतं. आणि शेवटी तिनं एक थप्पड की गूंज क्या होती है हे सगळ्या समाजाला सांगितलं. अर्थात तो सिनेमा आल्यानंतर सुद्धा अनेकांचं हेच म्हणणं होतं की एवढ्याशा गोष्टीवरनं नातं तोडण्याची काय गरज आहे. शुभांगीजी, तुमच्याकडे अनेक केसेस जेव्हा येत असतात त्यावेळेस वरवर वाटणाऱ्या गोष्टी असतात की एवढीशी गोष्ट असते, पण खरं तर ती एवढीशी गोष्ट नसते. कारण एखाद्याचा मान सन्मान, एखाद्याचा आत्मसन्मान नाहीसा करण्यासाठी, मोडण्यासाठी छोटी गोष्ट सुद्धा पुरेशी असू शकते. कदाचित कायद्याच्या समोर ते मानलं जात नाही, पण व्यक्तीला माहित असतं की मी आतमधून काय तुटलोय ते. शुभांगीजी, माझा प्रश्न ऐकू आला आपल्याला? हा बोल. एक मिनिट जरा प्लीज रिपीट करा, मध्येच कट झालं होतं. बरं, प्रश्न असा आहे की समाजाचीच एकूण मानसिकता अशी असते की एवढं तेवढं झालं तर काय नातं तोडायचं असतं का. मुद्दा नातं तोडण्याचा किंवा ठेवण्याचा नाहीये. नात्यांच्या सीमा काय असाव्यात, त्या कुणी पाळाव्यात, हेच आपल्या समाजामध्ये मुळात याच्या रेषा स्पष्ट नाहीयेत. नात्यांच्या सीमा या दोघांनी पाळायला पाहिजेत खरं सांगायचं तर. आणि खरं लग्न व्यवस्था म्हणजे कसं आहे की 2 कुटुंब एकत्र येत असतात. आता ह्या केसमध्ये सुद्धा नुसतं नवरा बायको दोघंही अडकलेत नाही, तर पूर्ण परिवार अडकला गेलेला आहे. तर ह्याच्यासाठी नात्यांच्या सीमा या दोघांनी जरी पाळल्या असल्या तरी आपल्यावरती, प्रत्येकाच्या वरती संस्कार असतात. आपल्या समाजात जे संस्कार आपल्यावर घडलेले आहेत, जे टाइमलाईन आहेत, आपल्याला जे पाळायचे आहेत, ते प्रत्येकाने जर पाळले तर अशा प्रकारचं घटना होणार नाही. पण ते होत नाही. परंतु पुरुष प्रधान संस्कृती आपण कितीही जरी केलं ना तरी ती अजून कमी होत नाहीये आपल्याकडे. हेही सत्य आहे. आता आपल्या इथे बघा, कोर्टात जेव्हा आमच्या केसेस चालू असतात तेव्हा खालच्या कोर्टामध्ये जेव्हा केसेस चालतात तेव्हा नवरा बायको दोघांचं म्हणणं, दोघांना बोलायचे अधिकार, मत मांडण्याचे अधिकार असतात. पण तोच आपण जर हायकोर्टात गेलो तर हायकोर्टात तिथे वकील आपले बोलत असतात. त्यावेळेला पर्सनली त्यांचं डिटेल असं बोलणं होत नाही, करता येत नाही. आणि अजून एक मला मुद्दा महत्वाचा सांगायचा आहे की 498 जो आपला कायदा आहे त्याचा गैरवापर हा महिला करतात, बऱ्यापैकीच करतात. आम्हाला ते दिसतं दरवेळेला, कळून येतं. पण ज्या करत असतात ना त्यांना नंतर त्याचा पश्चाताप होतो. त्यामुळे आणि जज साहेबांच्याकडे सुद्धा जेव्हा हे प्रकरण येतं आणि त्यांना रोजचे जे हाताळत असतात वेगवेगळ्या केसेस, त्यातून कळतं की कुठली खोटी केस आहे आणि कुठली खरी केस आहे. आता आपल्याला माहिती इव्हिडन्स लागतातच कोर्टात, त्याशिवाय कागदपत्राशिवाय कोर्ट होत हे पुढे जात नाही. आता ह्या केसेमध्ये आपल्याला ते 498 बघायचं झालं तर त्याच्यात मुद्दाम थोडक्यात काय सांगते की मध्ये असं कोणतंही जाणून बुजून केलेलं जे अशा स्वरूप आहे की ज्यामुळे महिलेला आत्महत्या करण्यास भाग पाडलं जाऊ शकतं किंवा गंभीर दुखापत होऊ शकते किंवा तिच्या जीवाला, अवयवांना किंवा आरोग्याला मानसिक किंवा शारीरिक धोका निर्माण होऊ शकतो. आणि काय म्हणतंय 498, महिलेचा छळ, जिथे असा छळ तिला किंवा तिच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही मालमत्तेची किंवा मौल्यवान सुरक्षेची बेकायदेशीर मागणी तिच्या कुटुंबाकडनं जर कुठली मागणी होत असेल जी हुंडा या डेफिनेशन मध्ये येत असेल तर तो 498 ठरतो. प्रतीक्षाजी, या केसमध्ये आणखी एक गोष्ट घडली वैष्णवीच्या. ठीक आहे, मी येते तुमच्याकडे परत. प्रतीक्षाजी, प्रश्न असा आहे की काल या संपूर्ण केसमध्ये आणखी एक गोष्ट घडली. ती गोष्ट अशी होती की वैष्णवीचं चॅटिंग काही सापडलं होतं तिच्या मोबाईलमध्ये, जे तिचे कुणा एका व्यक्तीशी संबंध असल्याचं दाखवत होतं आणि ते पकडलं गेलं म्हणून वैष्णवीनं आत्महत्या केली असं या वकील महोदयांनी खुलेआम सांगितलं.
मला नाही वाटत की कुठल्याही महिलेच्या बाबतीत जेव्हा आरोप करायचे असतात त्यावेळेस चारित्र्य हननासारखा सोपा काही मार्ग असू शकतो आणि तो सहज अवलंबवला जाऊ शकतो. या केसमध्ये सुद्धा ते झालं. जेव्हा हे आपल्या समोर येतं म्हणजे ती महिला भांडतीये कशासाठी, तिचा जीव कशासाठी गेला, तिचा जीव गेल्यानंतर मागे काय घडलं, हे सगळं सोडल्यानंतर जिचा प्रेमविवाह झालेला आहे त्याच्यामध्येच आपण चारित्र्यावर संशय उपस्थित करायचे. बरं, हे काही पहिल्यांदा नाही झालेलं. तिच्या वडिलांनी सुद्धा सांगितलं हे घरामध्ये वारंवार होत होतं. हे जर असं होणार असेल तर किती महिला आहेत की ज्या न्याय मागायला पुढे येतील? अरे, अगदीच अंतर्मुख करणारा प्रश्न आहे तुमचा, की त्या चारित्र्यावरती मुद्दा काढला की महिला शांत बसतात. त्यामुळे ह्या मुद्द्याचा परत परत इश्यू केला जातो. पण मुळात आता आपल्याला याच्या विरोधात प्रत्येक महिलेने पण म्हणजे स्ट्रॉंगली लढायला पाहिजे. आता त्या नाहीयेत, त्यांच्या वतीने सगळ्याच महिलांच्या मनातला विचार तुम्ही पुढे मांडतायत असं मला वाटलं या निमित्ताने. पण मुळात म्हणजे असे जाहीर वक्तव्य करणारे जे वकील आहेत तर त्यांच्या संदर्भात काही कारवाई करायला हवी आहे का, जेणेकरून जर असेल ना कोर्टात सिद्ध होणार असेल तर पुढची गोष्ट आपण बघूया ना. पण काहीही अजून हा अशा प्रकारे केस चालू असताना वक्तव्य जाहीरपणे करत सुटणं, जेणेकरून स्वतःचे जे अशील आहेत तर ते वाचले पाहिजे, तर हे अत्यंत अयोग्य आहे. आणि अशा प्रकारची कोणतीही म्हणजे हे असे वक्तव्य कोणतीही स्त्री, कोणतीही महिला सहन सुद्धा करू शकणार नाहीये की हे चाललं काय आहे. कारण जर एकीच्या चारित्र्याचा प्रश्न निर्माण केला तर जसं तुम्ही म्हणाला की उरलेल्या स्त्रियांच्या मनामध्ये पण ती भीती राहणारच आहे. आणि जरी राहिली, मी तर म्हणेन याच्या पुढे महिलांनीच सक्षम व्हावं की जरी चारित्र्याचा मुद्दा समोर जरी आला तरी सुद्धा आपल्याला सक्षमपणे आपल्या हक्कासाठी आता लढायला पाहिजे. मला हे काल फार गमतीशीर वाटलं असीमजी, जेव्हा त्या वकिलांनी असं म्हटलं की तिला आत्महत्या करण्याची सवयच होती. म्हणजे जिनं आपल्या छळाला कंटाळून स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्याला आपल्या बाजूनं वळवून घेण्यासाठी ही जी काही क्लृप्ती या महाशयांनी वापरलेली आहे, जी कदाचित ते पुढे केस सुरू होईल तेव्हा सुद्धा वापरतील, या असल्या क्लृप्त्या वापरून खरंच हगवण्यासारख्यांची सुटका होणं शक्य आहे? मला वाटत नाही त्याची सुटका होईल. परंतु आता अर्थातच तपास कसा होतो, चार्जशीट कशी दाखल होते, कोणते पुरावे पोलीस पुढे आणतात, या सगळ्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे आपण आत्तापासूनच काही वक्तव्य त्याबद्दल करणं योग्य ठरणार नाही. परंतु आता शुभांगी मॅडम असतील, त्यांनी जो एक मुद्दा मांडला की स्त्रिया 498चा गैरवापर करतात, याबद्दल ज्यांनी निर्णय आतापर्यंत दिलेले आहे, सुप्रीम कोर्टातून असो हायकोर्टातून असो, ते एकतर्फी स्वरूपाचे आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. जास्त प्रमाणामध्ये पुरुष स्त्रियांच्या संदर्भातल्या कायद्यांचा गैरवापर करतात. आपण बघितलं असेल तर आम्ही त्याचं निरीक्षण सगळं नोंदवलेलं आहे की पोलीस स्टेशनला आम्ही मुद्दाम जाऊन थांबलो आणि आम्हाला असं लक्षात आलं की जी स्त्री असते तिचा जेव्हा हिंसाचार होतो, छळ होतो घरी, तेव्हा तिचा भाऊ दुखावला जातो, मामा दुखावला जातो, वडील दुखावले जातात आणि ती जेव्हा घरातून निघते तेव्हा त्यांच्या भरोशावर घरात निघते आणि माहेरी जाते. मग माहेरी आपल्याला यांच्यावर अवलंबून राहायचं आहे असं जेव्हा तिला लक्षात येते तेव्हा त्यांच्या म्हणण्यानुसार, मर्जीनुसार तिला वागावं लागते. तिला कोर्टात केस करायची नसते तरी ती करावी लागते. आणि मग बऱ्याचशा गोष्टी या लिहिल्या जातात त्या पुरुषप्रधान व्यवस्थेमधल्या लोकांकडून. परत हे जास्तीचं लिहिणं आवश्यक आहे, हिंसा दाखवणं आवश्यक आहे, खूप मारहाण झाली असं म्हणणं आवश्यक आहे. अशा स्वरूपातल्या केसेस करून मग त्या केसेस सुटतात आणि त्याच्यातले आरोपी सुटतात. तेव्हा स्त्रिया कायद्याचा गैरवापर करतात सरसकट जे म्हटलं जाते की नाही ते सुद्धा योग्य नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कायद्याचा वापर कोणीही, स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांनी असंवेदनशीलपणे, अनावश्यकपणे आणि दुसऱ्यांना इजा करण्यासाठी करणं हे थांबलं पाहिजे. दुसरा मुद्दा मला मांडायचा आहे महत्त्वाचा, की केवळ आपण कसपटे आणि हगवणे यांच्याच परिवारातली ही घटना जी झालेली आहे तेवढ्या घटना प्रणित आपण बोलत राहिलो तर कदाचित महत्त्वाचा मुद्दा सुटून जातो याच्यातून, की आपण सगळेजण मिळून हुंडा बंदीबद्दल केव्हा बोलतो, इतके वर्ष झाले तो कायदा आला तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी नाही, त्याबद्दल जास्त बोललं गेलं पाहिजे. आपण भारतातला एक नेता असा बघितला का की तो जाहीरपणे सांगत असेल की साध्या पद्धतीने लग्न करा, रजिस्टरच मॅरेज करा, समान नागरी कायद्याची आग्रही मागणी करणारे सुद्धा रजिस्टर मॅरेज करा असं सांगत नाही. ते नेते पण सांगत नाही, त्यांचे चपाटे पण सांगत नाही. म्हणून मला असं वाटते की लग्न, विवाह पद्धती, लग्न करण्याची प्रक्रिया आणि मग त्याच्यामध्ये आमच्या मुलीच्या खुशीसाठी काहीतरी देतो असं सांगण्याची बांधिलकी घेऊन मुलीच्या वडिलांना काहीतरी द्यावं लागणं, हे सगळे प्रकार जे आहेत ते आपल्या नजरेसमोर सगळ्यांच्या घडत असतात. तुम्ही आतापर्यंत एकतरी अशी केस पाहिली का की जिल्हा हुंडाबंदी अधिकारी असतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये, त्याला कोणत्याही लग्नात जाण्याचा हक्क आहे,
निमंत्रण नसेल तरी जाण्याचा हक्क आहे. वारेमाप पैसा खर्च होत असेल, अवास्तव स्वरूपाचं लग्न होत असेल तर त्याच्या संदर्भातला अहवाल तयार करून रिपोर्ट करण्याचे अधिकार हुंडाबंदी अधिकाऱ्यांना असताना तसे कधीतरी अहवाल तयार झाल्याचं तुम्ही बघितलेलं आहे. कसे होणार ना असीमजी? जर नेते आणि मंत्री जर त्या गाड्यांच्या चाव्या नवऱ्याच्या हातामध्ये देणार असतील आणि जर तिथे विचारणार असतील की हे बाबा हुंडा म्हणून दिले, मागितलं म्हणून दिलं की तुम्ही दिलंय, असे जर प्रश्न विचार, हा प्रश्न पडू शकतो याचंही कौतुक वाटतं. बरोबर आहे अगदी. आणि मग त्या समाजाकडनं आणि मग तिथे कुठला अधिकारी जाणार आहे आणि म्हणणार आहे की हा हुंडा आहे म्हणून? मी काय ती व्यवस्था निर्माण करायची आणि मग आपणच त्या व्यवस्थेला पंगू करायचं. म्हणून मला वाटतं की समाज म्हणून आपण उभं राहतो का, हा मुद्दा आहे. समाज हा. आपण म्हणून उभं राहतो का, माध्यम म्हणून तशा संदर्भात उभं राहतो का, की केवळ एक सेन्सेशनल काहीतरी प्रकरण झालंय म्हणून आपण त्याच्याबद्दल बोलतो, असं मर्यादित व्हायला नको असं मला वाटतं. असं मर्यादित व्हायला नको ही खरं तर आपली आदर्श अपेक्षा झाली, पण दुर्दैवानं ते होताना दिसत नाहीये आणि त्यामुळेच त्या लग्नांचे खर्च दिवसेंदिवस वाढत चालतात. म्हणजे 2 दिवसांपूर्वी याच मुद्द्यावर चर्चा झाली त्यावेळेस काय तो लग्नांचा जो काय बाजार झालाय आणि त्याची एक वेगळीच इकॉनॉमी तयार झालेली आहे, त्याचे आकडे डोळे फाडणार आहेत सगळं, अगदी पत्रिकांपासून ते लग्नाच्या शेवटच्या विधीपर्यंत. एनिवेज, पण यातला 498चा जो मुद्दा होता तो खूप महत्वाचा होता आणि जेव्हा तुम्ही मधल्या काळात थोडा वेळ तुमचं नेटवर्क गेलं होतं त्यावेळेस भरत फुलारेंचं मात्र तुमच्या अगदी विरुद्ध म्हणणं होतं. त्यांचं म्हणणं आहे की 498चा अगदी गैरवापरच होतोय. भरत फुलारेजी कसं काय म्हणायचं की 498चा म्हणजे फक्त एखाद्या महिलेच्या बाजूनं केसचा निकाल लागला नाही याचा अर्थ त्या महिलेची केस खोटी होती असं सरसकट ठरवून टाकायचं का? भरतजी, माझा प्रश्न पोहोचला का आपल्यापर्यंत? मला नाही वाटत. हा मॅडम, आवाज हा आला आवाज माझा? हा आला आता. बर, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की मगापासून तुम्ही जे म्हणत होतात की 498 मध्ये महिलांकडनं प्रामुख्यानं गैरवापर केला जातो. आता जी आकडेवारी असीम सरोदेजी आपल्याला सांगतात, जी माहिती असीम सरोदेजी आपल्याला सांगतात, त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या केसमध्ये महिलेच्या बाजूनं निकाल लागला नाही काही पुराव्यांअभावी याचा अर्थ असा होत नाही की त्या महिलेची तक्रार खोटी होती, याचा अर्थ असा होत नाही की त्या महिलेवर अत्याचार झालाच नव्हता. पण जर निकाल लागला नाही तर महिलांची केस खोटी, हे आपण कसं ठरवायचं? आपण असं ठरवू शकत नाही का निकाल महिलांच्या बाजूना महिलांच्या बाजूना नाही लागला किंवा पुरुषांच्या बाजूने नाही लागला. हे काय होत आहे, महिलांच्या बाजूना जरी लागलं तर त्याला अपील केलं जातं, त्याच्यानंतर अपील केलं जातं, त्याच्यानंतर अपील केलं जातं. माझ्याकडे असे काही उदाहरण आहे का ज्या लोकांवर 498 झाली का त्यांचं 22-23 वर्ष लग्न झाल्यावर त्याच्यावर 498 झाली तर ते अपील सुप्रीम कोर्टात जाईपर्यंत ते लोक मेलेले आहे. माझ्याकडे असे काही व्यक्ती आहे का त्यांचा घटस्फोट त्यांच्या मृत्यूनंतर झालेला आहे. मी सगळ्याच महिला अशा करता हे म्हणलेलं नाहीये, परंतु महिलांचा जे 498चा जो मिसयूज होतोय तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने पण सांगितलेला आहे आणि तो मिसयूज माझ्या मते तरी नक्कीच होतोय. आता कोणाला काय वाटत असेल ते नाही, पण माझ्याकडे जी आकडेवारी आहे, आमच्या आश्रमात जवळजवळ 2017 पासून 11,000 पत्नी पीडितांची नोंद आहे महाराष्ट्रातून आणि त्याच्यात जर बघितलं तर मॅक्झिमम लोकांवर 498 हा पहिला गुन्हा दाखल झालेला आहे. आता 498 दाखल झाल्याच्या नंतर आता पहिलं कसं होतं, 498 हा नॉन बेलेबल, आता बेलेबल ते अर्नेश कुमार यांचं जे जजमेंट आलेलं आहे त्यानंतर त्याच्यासाठी केवळ 498 आता होत नाही, त्याच्यासोबत 307, 324, 326, 354, 376 अशा पण कलम आता महिला त्यावर लावायला सुरुवात केलेली आहे. पण ज्या महिला कायद्याचा गैरवापर करून अशा प्रकारचं गैरकृत्य करतात त्यांच्यावर रोख लागल्या गेली पाहिजे. आणि असं जर झालं तो पुरुष असो का महिला असो, मग जर आपल्याला जर स्ट्रिक्टच सजा करायची तर पुरुष किंवा महिला मग त्याच्या फासावरच चढले पाहिजे, तरच आपली विवाह संस्था जी टिकून राहील. आता बऱ्याचशा लोकांचे पुरुषांच्या लग्नावरचा विश्वास उडत चाललेला आहे. कुटुंबाने जर खरंच असं केलं तर नक्कीच मग त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे. जे लोक निरागस आहे त्यांच्यावर नक्कीच त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे असं माझं म्हणणं राहील. माझं असं म्हणणं राहणार, पण पुरुषावर ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यावर तो नक्कीच होतोय का त्याच्यासाठी मग जर आपल्याला हे करायचं तर कौटुंबिक जे वाद होत आहे त्याला कुठेतरी लिमिटेशन मध्ये आलं पाहिजे. लॉ ऑफ लिमिटेशन ऍक्ट जसा आहे तसा कौटुंबिक वाद नवरा बायकोचं भांडण गेल्यानंतर ते जर 4 वर्ष सुरू झालं तर 5 वर्ष संपलंच पाहिजे. तो सुप्रीम कोर्टात जरी गेलं तर फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे आणि त्या ठिकाणी झालं पाहिजे. माणसाला पण बाजू मांडायला जसं राज्य महिला आयोग आहे तसा पुरुषांना पण राज्य पुरुष आयोग जर असला तर त्या ठिकाणी ते मन मोकळं करतील. माझं महिला आणि पुरुष दोघांना मी असं म्हणणार नाही, पण पुरुषांवर जो होतो तो नक्कीच मी आवाज उठवत राहील. आणि त्या ठिकाणी 11,000 पत्नी पीडित काही दोषी नाही आहे, 11,000 काय त्यांच्यात दोष नाही.
त्यांच्यावर 1% तर होत असेल आणि तो 1% पण नाही झाला पाहिजे. 1% नाही, नक्कीच आपण एनसीआरबीचा सरवदे साहेबांनी जरी बघितलं तर एनसीआरबीचा जर डाटा बघितला तर मॅरिड मेलच्या सुसाईड ते महिलांपेक्षा जास्त आहे. महिलांचे कमी आहे म्हणणार नाही, ते चांगलंच आहे, वाखाणण्यासारखं आहे, पण तसं पुरुषांचं देखील कमी झालं पाहिजे. कारण पुरुष मनातल्या मनात कुडतोय, न्याय मिळत नाहीये. माझं तर स्पष्ट मत आहे की मी बऱ्याच वेळा न्यायालयात जर गेलो ना त्या ठिकाणी माणसाची बाजू ऐकून नाही घेऊ लागले बऱ्यापैकी. आता आपला जे अतुल सुभाषची केस झाली होती त्याच्यामध्ये पण त्यांनी अलिगेशन केले होते, ते अलिगेशन ते आहेच ना, त्या ठिकाणी न्याय व्यवस्था ऐकतच नाहीये. तर पुरुषांवर अन्याय होतच नाही असं आपण म्हणू शकत नाही, पुरुषांवर पण अन्याय होतो. आणि 498चा बऱ्यापैकी, सगळ्याच नाही पण बऱ्यापैकी तो मिसयूज होतो. आणि तो मिसयूज केल्यानंतर जर मिसयूज झाला तर त्याचा परिणाम जे आता वैष्णवी तुमच्या बऱ्याचशा मुद्द्यांवर वाद होऊ शकतात, पण त्यातला एक मुद्दा मला खूप महत्वाचा वाटला. तो मुद्दा हा आहे असीमजी की मुळात केसेसचा निकाल लवकर लागत नाहीत. मुळात आपल्याकडची प्रक्रियाच इतकी लेंदी होते की एखाद्या माणसावर केस दाखल झाली आणि जर त्याला त्या केसमध्ये अटक झाली तर त्याची शिक्षा कुठपर्यंत असते, तर त्याला बेल होईपर्यंतची शिक्षा, त्याच्यानंतर ती केस किती वर्ष सुरू राहील आणि त्यातनं काय निकाल येईल, त्याला काय अपील होतील, याला काही वेळेची गणित आणि मर्यादाच नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून बऱ्याच जणांना हा त्रास सहन करावा लागतो. मग त्याच्यात पुरुष किंवा महिला असा भेद करण्यात काहीही अर्थ नाहीये. तारखा घेण्याचा जो प्रकार आहे कोर्टामध्ये, तिथे शुभांगी मॅडम पण आहेत, त्या सुद्धा सांगतील. अनेक न्यायाधीश डायरेक्ट सांगतात की आमच्या जो वेळच नाही केस ऐकून घेण्यासाठी. अनेकदा विनाकारण तारखा दिल्या जातात असं सुद्धा होते. अनेकदा वकिलांतर्फे विनाकारण तारखा मागितल्या जातात असं सुद्धा होते. त्यामुळे तारखा मागण्याची प्रक्रिया जी आहे ना ती अत्यंत कडक असली पाहिजे. पुढची तारीख देत असताना त्याच्यामध्ये काहीतरी कामकाज झालं पाहिजे असा आग्रह सगळ्यांनी ठेवला पाहिजे, न्यायाधीशांपासून सगळ्या न्यायालयातल्या कर्मचाऱ्यांपासून तर वकिलांपर्यंत, तर लवकर केसेस संपू शकतात. दुसरा मुद्दा असा आहे की जसं प्रवृत्ती वाईट असते तशी ती स्त्रियांमध्ये नसते असं माझं मुळीच म्हणणं नाही. काही प्रमाणामध्ये स्त्रिया तशा असतील ज्या गैरवापर करत असतील, पण मग माझ्या बहिणीवर अत्याचार झाला तर पुरुष म्हणून माझी भूमिका वेगळी राहणार. मी अत्याचार स्वतः करणारा असेल माझ्या बायकोवर तर माझी भूमिका वेगळी राहणार. आणि मग मी पीडित असेल तर मी स्वतःला पीडित म्हणून घेणार आणि मग मी स्वतःचं एक व्हिक्टिमचं कार्ड काढणार. असं चालणार नाही. माझ्या बहिणीवर अत्याचार झालेला मला चालणार नसेल तर माझ्या बायकोवर सुद्धा अत्याचार झालेला सहन करून घेतला जाणार नाही. अशी भूमिका आपली असेल तर मग आपण चांगल्या पद्धतीने हिंसा समजून घेऊ शकतो असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हिंसा कोणावरच व्हायला नको, त्यामुळे आपण हिंसेच्या विरोधात बोलायला पाहिजे. आपण स्त्रियांच्या बाजूनी किंवा पुरुषांच्या बाजूनी असं बोलून सुद्धा चालणार नाही. हिंसामुक्त कुटुंब असू शकतात का, ही परत तुम्ही म्हणाल की आदर्शवत कल्पना आहे, पण आदर्शाबद्दल शेवटी बोलावं लागेल. कारण की हे सगळे कायदे जे आहेत ना ते सोशल लेजिस्लेशन, त्याला आपण म्हणतो की सामाजिक स्वरूपाचे कायदे आहेत. हुंडा थांबला पाहिजे हा सामाजिक विचार आहे आणि त्यामुळे कायद्याची प्रक्रिया त्यासाठी असेल तरी सामाजिक दृष्टिकोनातून हुंडा थांबला पाहिजे. ही प्रक्रिया झाली तर आपण अधिक सुसंस्कृत होऊ शकतो आणि चांगला समाज होऊ शकतो. त्यामुळे त्या दृष्टीने आपला विचार पुढे नेणं आवश्यक आहे. म्हणजे वैष्णवीच्या केसमधनं खूप महत्वाच्या गोष्टी समोर आल्यात. म्हणजे वैष्णवीच्या केसमधनं काय समोर आलं की हुंड्याची जी प्रथा आहे ती कशी जोपासली गेलेली आहे, तिचं ग्लोरिफिकेशन कसं झालेलं आहे हे आपल्या समोर आलं. कारण जर ते ग्लोरिफिकेशन नसतं तर त्या लग्नातले जे काही फोटो आपण बघितलेले आहेत, गाड्या देताना वस्तू देतानाचे, ते बघितलेच नसते. त्यामुळं सामाजिक इब्रत नावाचा जो एक खोटा बागुलबुवा आपण उभा करून ठेवलेला आहे तो कसा जीवावर उठलेला आहे ते सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. कायदा महिलांसाठी असला तरी तो कायदा योग्य वेळेला महिलांना कशी साथ देत नाही हे वैष्णवीच्या जावेच्या निमित्तानं समोर आलेलं आहे. जेव्हा सगळे मिळून हे सगळं करत असतात, गुन्हेगारी प्रवृत्ती यामध्ये असतात, तरी त्या गुन्हेगारी प्रवृत्तींना कसा आळा घातला जात नाही हे निलेश चव्हाणच्या रूपानं समोर आलेलं आहे. आणि त्यानंतर जेव्हा हे सगळं कोर्टामध्ये येतं त्यावेळेस कोर्टाच्या परिघामध्ये न्यायालयाच्या समोर काय काय घडू शकतं याची प्रचिती काल त्या वकिलांच्या निमित्तानं समोर आलेली आहे. या सगळ्यातनं एक दिसतंय की कुटुंब नावाची व्यवस्था जर आपल्याला टिकवायची असेल तर तो फक्त कुटुंबातल्या व्यक्तींची जबाबदारी नाहीये, ती अखंड समाजाची जबाबदारी आहे, ज्यामध्ये न्यायालय सुद्धा येतात, ज्यामध्ये राजकीय नेते सुद्धा येतात, ज्यामध्ये समाजातले धुरणी सुद्धा येतात आणि ज्यामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा येतो. पण दुर्दैवानं एकत्रितपणे कुटुंब या व्यवस्थेशी आपण नातं तोडतोय की काय असं वाटायला लागलंय. आणि त्यामुळंच कुटुंबाच्या 4 भिंतीच्या आत काय चाललंय हे आपल्याला कदाचित कायद्याच्या कक्षेत जोपर्यंत गोष्टी येत नाहीत तोपर्यंत दिसत नाही. ही परिस्थिती बदलायला हवी असेल तर प्रयत्न सगळ्या पातळींवर व्हायला लागतील. वैष्णवीच्या मृत्यूनंतर जे काही परिस्थिती आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहतोय त्यातनं एवढा जरी धडा आपण घेतला, लग्न साधेपणानं करायची आहेत, हुंड्याला ना म्हणजे नाहीच म्हणायचं आहे
आणि कौटुंबिक हिंसाचार मग तो कुठल्याही पद्धतीचा असो आणि कुठल्याही पातळीवरचा असो तो त्या वेळी ठेचून काढला पाहिजे आणि त्यासाठी सर्वतोपरी मदत सर्वांनी केली पाहिजे. एवढं जरी आपण शिकलो तरी कदाचित वैष्णवीला खरा न्याय मिळाला असं होईल. या चर्चेमध्ये आपण सगळे सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. यानंतर या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा NDTV मराठी.